बेटे बेटे क्या करे, करना है कुछ काम. तर आम्ही ठरवलं की आपण जाऊया आपला नियर बाय स्पॉट कव्हर करण्यासाठी. तो हम निकल पडे दोस्त के लिए. आता आम्ही मस्त चाळीसगावची, आता आम्ही भडगावच्या बस स्टॉपला उतरलोय. त्याच्यानंतर आपण चाळीसगावला. तर अशा प्रकारे आम्ही सकाळी लवकर बस पकडली आणि मस्त भडगाव देन चाळीसगावला पोहोचलो. तिथून पाटणादेवीची बस असते, बट संडेला त्या दिवशी अवेलेबल नसते. तर येस वी गॉट द वन हेल्प. तर त्याच्यानंतर इकडे वालझिरी नावाचं एक ठिकाण आहे, तर त्यांनी आम्हाला वालझिरीला पण नेलं. सो वी ग्रेटफुल की आमचा जो प्लॅन होता त्याच्या व्यतिरिक्तही तो इथं कव्हर झाला. हे आहे श्री क्षेत्र वालझिरी, चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावाजवळ असणारा प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. येस, श्री क्षेत्र वालझिरी येथे प्राचीन शिवमंदिर आहे. तसेच महर्षी वाल्मिकीचे देखील समाधी इथं आहे. याचबरोबर इथं विठ्ठल मंदिर आहे, गोरक्षनाथ मंदिर पण आहे, राम मंदिर देखील आहे. महर्षी वाल्मिकी ऋषींची तपोभूमी म्हणून हे स्थान खूप प्रसिद्ध आहे. येथे वाल्याचा वाल्मिकी झाला अशी सर्व भाविकांची समजूत आहे. शिवलयासमोरील जलाशयाच्या तळाशी आणखी एक प्राचीन शिवमंदिर असल्यानं जुनं जाणकार लोक म्हणतात की, आणि तसे पुरावे देखील उपलब्ध आहेत की, अत्यंत निसर्गरम्य आणि जागृत असणाऱ्या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी देशभरातून भाविक आवर्जून इथे येत असतात. इथं छान जलाशय देखील आहे आणि या जलाशयात पर्वणी काळात स्नान केल्यास अपत्यप्राप्ती होते अशी लोकांची श्रद्धा आहे. दरवर्षी महाशिवरात्र आणि ऋषीपंचमी तसेच सोमवती अमावस्येच्या दिवशी येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. आम्ही रविवारच्या दिवशी गेलो होतो, त्यामुळे खूप जास्त गर्दी होती इथं. आणि इथं लग्न पण लावले जातात, त्यामुळे इथं जी लग्नाची मंडळी होती ती खूप जास्त प्रेझेंट होती. खूप जास्तच क्राऊड होता इथं. तर हे आहे वाल्मिकेश्वर महादेव मंदिर. तर यस, इथं मस्त लेडीज गँग आलेली होती पूर्ण. अँड दे जस्ट वॉन्टेड टू क्लिप अँड खूप मस्त ग्रुप होता त्यांचा पण. तर नक्की तुम्ही या वालझिरीमध्ये व्हिजिट करा, कारण की ही वाल्मिकी ऋषींची तपोभूमी आहे. वालझिरी बघितल्यानंतर आम्ही मस्त निघालो आमच्या मेन स्पॉटला, जे आहे पाटणादेवी. येस, पाटणादेवीला आम्ही जात आहोत. तिथं तुम्हाला बस एक्झॅक्ट त्या मंदिराच्या गेटसमोर सोडते, तर तुम्हाला चिंता करायची काही गरज नाही. आम्हाला बसचं ट्रॅव्हल करायचं होतं तिथपर्यंत, सो वी चूज द बस. तर खूप निसर्गरम्य वातावरण आहे इथं आणि ऑब्वियसली पावसाळा असल्यामुळे तर पूर्ण हिरवंगार होतं आजूबाजूला. फक्त त्या दिवशी थोडं ऊन होतं बस. फायनली वी रीच ॲट द पाटणादेवी. ओके, सक्सेसफुली. किती वाजले? तर इथं खूप जास्त क्राऊड होता संडेच्या दिवशी. खूप सारे लोक इथं आलेले होते फॅमिलीसोबत. आणि देवीच्या 108 शक्तिपीठांपैकी वरदस्त शक्तिपीठ म्हणून ओळखलं जातं हे. तर गौताळा आउटरम अभयारण्य परिसरात वसलेलं प्राचीन असं श्री चंडिका देवीचं शक्तिपीठ म्हणजेच आपली पाटणादेवी होईल. गणिततज्ञ भास्कराचार्यांची कर्मभूमी असलेल्या या परिसराला पर्यावरणासह धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. सह्याद्री पर्वताच्या कुशीत डोंगर रांग्या, हिरवगार वनराईच्या सानिध्यात असलेले ठिकाण पर्यटकांना आकर्षक करतं. इतकं मनमोहक इकडे वातावरण झालेलं होतं ना. मस्त सगळे फॅमिलीसोबत आलेले होते. मस्त त्यांनी घरून टिफिन आणलेला होता, ते एकत्र बसून खात होते. आणि वी नॉट गॉट एनिथिंग, सो आम्ही भेळ खाल्ली. काय खाणार आहे तो आता? भेळ खाणार आहोत. आम्ही सकाळी डायरेक्ट निघालो आहोत. इथे फक्त तुम्हाला भेळच मिळेल, तुम्ही घरून टिफिन आणू शकता आणि इथे एन्जॉय करू शकता. हमारी भेळ आ गई है गाइस, अभी हम भेळ खाएंगे. चल नो मैम. थैंक यू मैम. जर तुम्हाला भेळ पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट टू रक्षंदा. ओके. चला तर मग आमची भेट खाऊन झाली आहे. चला आपण जाऊया मस्त मंदिराच्या दिशेकडे. तुम्हाला माहिती आहे का, शून्याचा आविष्कार करणाऱ्या भास्कराचार्यांनी आपला लीलावती नामक ग्रंथ इथेच बसून लिहिलेला होता. आणि हा शिलालेख भारतीय पुरातत्व खात्याला मिळाला असल्याची पण माहिती आहे. हे पूर्णपणे सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीमध्ये आहे. तर मस्त छोटे छोटे धबधबे आहेत, हे मनाला खूप वेधून घेतात. धवल तीर्थापासून उगम पावलेल्या डोंगरी नदीच्या किनारी उंचावर वसलेले ठिकाण म्हणजे पाटणादेवी तीर्थक्षेत्र होय.
मंदिर मार्गावर जाताना पूजा साहित्य, खूप वेगवेगळ्या गोष्टी, दुकानं आपल्याला थटलेली दिसतात. खडखडत्या डोंगरी नदीवरील छोटासा साखो ओलांडून पुढे गेल्यानंतर आपल्याला समोरच देवी चंडिकेचे हेमाडपंथी भव्य मंदिर आणि पाठीशी असणारा प्रचंड मोठा डोंगर दृष्टीस पडतो. मैं ट्रैवल पार्टनर, मैं ट्रैवल बड़ी. ए मेहंदी काढती का? मेहंदी काढती? ए तिकडे बोल, वॉटरफॉल मध्ये हो रे, सुंदर आहे. इथं पूर्ण जत्रेचं स्वरूप आलेलं होतं आणि इतकं छान वाटत होतं, इतकं मस्त सगळे फॅमिली एन्जॉय करतो. तुम्हीही तुमच्या फॅमिलीसोबत इथे नक्की या, मस्त फुल धमाल एन्जॉय करा आणि देवीचं दर्शन घेऊन नक्की जा. संपूर्णपणे काळ्या पाषाणामध्ये बांधल्या गेलेल्या या हेमाडपंथी मंदिराच्या प्रवेशद्वारावर 2 भल्या मोठ्या दगडी दीपमाळा आपल्याला दिसून येतात. आजूबाजूचा परिसर तर खूप छान गजबजलेला होता आणि मस्त बाकीचे लोक पाण्यात खेळत होते आणि खूप मजा धमाल करत होते. बघून खूप भारी वाटत होते. तर इथं मंदिरामध्ये ना अनेक देवदेवांची मंदिरं तुम्हाला इथं दिसतील. चंद्राकृती आकार असलेला गाभारा आणि अनेक दगडी खांब असलेला सभामंडप अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात पाषाणात कोरलेला पुरातन असा शिलालेख पण आपल्याला इथं दिसून येतो. इथं देवीच्या वरदस्थ शक्तिपीठाच्या निर्मितीची पण आख्यायिका आहे. ती आपल्या माहेरी अपमान झाल्याने देवी पार्वतीने आपले शरीर त्यागले होते. संतप्त शंकराने आपले 3रे नेत्र उघडल्याने हाहाकार मचला होता. त्यावेळी भगवान विष्णूंनी शंकराचा क्रोध शांत करण्यासाठी सुदर्शन चक्र सोडून सती पार्वतीच्या शवाचे 108 तुकडे केले हे आपल्याला माहिती आहे. तर पाटण येथील डोंगरावर पार्वतीच्या उजव्या हाताचा पंजा तुटून पडला म्हणून या ठिकाणी वरदस्थ शक्तिपीठाची निर्मिती झाली अशी आख्यायिका सांगितली जाते. हे आहे श्री विष्णूंचे मंदिर. अंदाजे 4.5 फूट उंचीच्या विष्णू मूर्तीवर महालक्ष्मी, गरुड आणि एका ऋषींचे शिल्प कोरलेले आपल्याला दिसून येते. हो, तुम्हाला माहिती आहे का, मंदिरातील चंडिका देवी ही वनी येथील सप्तशृंगी देवीची बहीण असल्याची पण श्रद्धा आहे. तर आहे मुख्य गाभारा आणि या गाभाऱ्यामध्ये श्रीदेवी चंडिकेची स्वयंभू मूर्ती विराजमान आहे. मुख्य गाभाऱ्यात डाव्या हाताला मेंढ्याचे शिर तसेच गणेश मूर्ती, तर उजव्या हाताला दुर्गा देवीची छोटीशी मूर्ती आहे. तुम्ही नीट निरखून बघितलं असेल तर तुम्हाला दिसणार. आणि हो, पुराणातील कथेनुसार चंड आणि मुंड या दैत्यांचा वध केल्यामुळे या देवीचे नाव चंडिका देवी पडले असावे असं समज आहे. अशा प्रकारे माता राणीचं दर्शन करून खूप सुंदर आणि खूप छान अनुभव आणि खूप भारी वाटलं आम्हाला. ऑब्वियसली मंदिरामध्ये हायेस्ट एनर्जी असते, तर तुम्ही नक्की जा आणि माता राणीचा ब्लेसिंग घेऊन या. आजही निसर्गाच्या सानिध्यात आदिशक्तीचा जागर मनात साठवण्यासाठी परराज्यातून भाविक इथे आवर्जून हजेरी लावतात. इथं नेहमी तुम्हाला लोकांची गर्दी दिसेल, कारण की खूप लोकांची श्रद्धा आहे आणि भाविक भक्त. तर नक्की तुम्ही इथं जा आणि मस्त निसर्गाच्या सानिध्यात माता राणीचा ब्लेसिंग घ्या. खूप भारी वाटेल तुम्हाला आतून. तर जेव्हा तुम्ही मंदिराचं दर्शन पूर्ण घेता आणि जेव्हा तुम्ही पूर्ण फेरी मारता तर यू विल सी द लॉर्ड्स ब्युटी ऑफ नेचर. मस्त छोटे छोटे धबधबे तुम्हाला दिसतील आणि तिथं प्रत्यक्षात जाऊन तो अनुभव घ्या. तुम्ही बघू शकता मंदिराचा मागचा पाठीचा भाग. जेव्हा तुम्ही दर्शन करून खाली उतरतात तर खाली पण एक म्हणजे मंदिर आहे, तर तो तुम्ही जाऊन मस्त तिथं तुमची एक विश कंप्लीट करू शकता. तर येस, इथं आहे मॅजिक स्टोन वी कॅन से. तर त्या मावशीने सांगितलं आणि पहिले रक्षणदान नाही दिली. हां, आणि याला हात ठेवू का आता?
एकदम बारीक ना, म्हणजे कसं फिरतं मला फील होतं. हो का? वाव ग्रेट. तो झाला झाला फिरला इकडे. वाव फिरला फिरला. आता तुझी इच्छा पूर्ण होईल. ओके फिरला ना. तर इथं कॉईन ठेवून तुमची विश जी असतं ती मागायची अँड ते रोटेट होता अँड देन यू विल सी या इट्स गोइंग टू बी ट्रू. तर अशा प्रकारे आमचं खूप छान दर्शन झालं आणि तिकडे खूप माकड होते, खूप जास्त इतके मस्ती करत होते ते की पूर्ण त्यांनी जे मंदिराचं वरचं पत्तर होतं ते पूर्ण हलवून ठेवलं होतं. अँड देन मस्त दर्शन झाल्यानंतर मस्त पाण्यामध्ये एन्जॉय केला. आणि ऑफकोर्स तिथे तुम्ही आतमध्ये जाऊ शकता, बऱ्यांना आहे आतमध्ये, तिथे जंगली प्राणी आहेत बट तुम्हाला त्यासाठी पास घ्यावं लागतं. हे मला तिथं जाऊन कळालं, त्याच्यामुळे आम्ही जाऊ शकत नव्हतो, ते अगोदर काढून ठेवावं लागतं. सो यू कॅन गो, ते परमिशन घेऊन जाऊ शकता अँड यू कॅन एक्सप्लोअर. तर आता आम्ही मस्त जात आहोत घराच्या दिशेने. हां बट त्यापूर्वी आम्हाला झोका दिसला. झोका कोणाला नाही आवडत खायला राईट, पण तिथं झोका दोरीचा नव्हता बांधलेला, झाडाच्या फांदीचाच होता. तर मस्त तिथं 2-3 होते. तर सगळेजणं मस्त नंबर लावून ठेवलेले होते, मजा करत होते. तर येस आम्ही कशाला मागे हटू ना मग त्यासाठी. तर आम्हीही मस्त तो झुल्याचा आनंद घेतला नॅचरलवाला. या तर खूप भारी मजा आली आणि आमचा हा छोटीशी 1 डे ट्रिप होती, 1 डे रिटर्नची. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ बघून आणि जी आख्यायिका आहे आपल्या चंडिका देवी, पाटणा देवी म्हणजेच, तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे अगोदर माहिती होतं का किंवा तुम्ही गेले आहात का. तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही खूप सारे फोटो काढले, खूप जास्तच. आणि मग काय इकडे मस्त बच्चे कंपनी पाण्यामध्ये खेळत होती अँड दे सेड की भाई हा आम्ही कॅप्चर करू. जाताय ना तुम्ही पण मग मस्त लवकर जाऊन या आणि मस्त निसर्गाचा आनंद घेऊया. अशा प्रकारे आमचं खूप छान सुंदर दर्शन कंप्लीट झालेलं आहे अँड आता आम्ही मस्त घराकडे जाणार आहोत. तर ही माझी ट्रॅव्हल बडी आहे. तर शी विल टेल यू की हाऊ शी फीलिंग राईट नाव आता पाटणा देवी मंदिर. पाटणा देवीचं दर्शन केलं, मंदिर खूप छान आहे, देवीची भक्ती खूप छान आहे. आम्हाला पाहून बसून दर्शन करून आम्हाला खूप छान वाटलं आहे, आम्ही खूप एन्जॉय केलं. तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा. नमस्कार. You can see the Lord's crowd here and I feel the Lord's energy there. Yes, you can see people are enjoying a lot. आता बस स्टॉपला जाणार आहोत पाटणा देवीच्या. सो टेल बाय, टेक केअर, लॉट्स लव्ह यू, बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की भेटा मला विथ माय ट्रॅव्हल बडी. सो नेक्स्ट वेअर वी आर गोइंग. Where we are going? You tell me where we are going. Actually, we are not deciding anything where we have to go. We suddenly make the plan and we just okay जाना है, that's it. Actually खूप ऊन पण आहे. काळे काळे दिसत आहे. टॅनिंग होते. Yes. फेशियल करायला जाऊ नये. ओके. सो आम्ही मस्त काढणार होतो गाईस, बट आम्हाला बसचा एक्सप्लोर करायचा होता. आम्ही खूप सुंदर प्रकारे बसचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे है ना. बिकॉज इट्स व्हेरी नियर युअर प्लेस, दॅट्स वाय. ओके. सो मला आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. सो टेल बाय, टेक केअर, लॉट्स लव्ह यू. फायनली दुपारचे 3:30 वाजले असतील. तर बस पण आमची असं गेल्या आली. तर त्यासाठी खूप फॉर्च्युनेट आहेत की आम्हाला वेट नाही करावं लागलं जास्त.